अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, या जगात आई हा शब्द अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा मानला जातो. आई होणं हे अनेक स्त्रियांचं नैसर्गिक स्वप्न असतं. मात्र काही महिलांच्या आयुष्यात विविध कारणांमुळे हे स्वप्न सहज पूर्ण होत नाही. अशा वेळी बाहेरून सर्व काही ठीक दिसत असलं तरी आतून मनात दुःख, प्रश्न आणि अस्वस्थता निर्माण होणं स्वाभाविक आहे. अनेक महिलांना ही वेदना कुणाशी मोकळेपणाने बोलता येत नाही. समाजाकडून येणारे प्रश्न, नातेवाईकाचे सूचक शब्द, तुलना या सगळ्यांचा मानसिक ताण वाढतो. त्यामुळे अशा विषयांवर बोलताना संवेदनशीलता ठेवणं आणि एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ धार्मिक माहिती देण्यासाठी नाही, तर अशा महिलांना मानसिक आधार देण्यासाठी, आशा देण्यासाठी आणि एक सकारात्मक दृष्टी देण्यासाठी तयार केला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या परंपरेतील एक महत्त्वाचं व्रत, रथसप्तमीच्या दिवशी केलं जाणारं सूर्योपासनेचं व्रत, जे अनेक ठिकाणी संतान सुखासाठी केलं जातं. या व्रतात श्रद्धा, संयम, शिस्त आणि सकारात्मक मनस्थिती यांना विशेष महत्त्व दिलं जातं. जर तुम्ही संतान सुखासाठी प्रार्थना करत असाल किंवा तुमच्या ओळखीतलं कोणी या अवस्थेत असेल, तर हा व्हिडिओ शांत मनाने आणि पूर्ण लक्ष देऊन ऐका. या माहितीचा उद्देश कोणालाही खोटी आशा देणं नाही, तर योग्य पद्धत समजावून देणं, मनोबल वाढवणं आणि परंपरेमागचा अर्थ स्पष्ट करणं हा आहे. मंडळी, रथसप्तमी हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला येतो. आपल्या परंपरेत हा दिवस सूर्योपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अनेक ग्रंथांमध्ये या दिवसाला सूर्यजयंती असेही संबोधले जाते, म्हणजेच सूर्यदेवांचा प्रकट दिनाचा उत्सव. पुराण कथानुसार या दिवशी भगवान सूर्य 7 अश्वांच्या रथावर आरूढ होऊन पृथ्वीवर प्रकाश आणि ऊर्जा देण्यासाठी प्रकट झाले. 7 अश्व हे केवळ कथा नसून त्यामागे प्रतिकात्मक अर्थ आहे. हे 7 अश्व म्हणजे 7 दिवस, 7 किरण, 7 रंग आणि निसर्गातील 7 प्रमुख ऊर्जा स्वरूपे असे समजले जाते. यामुळे रथसप्तमीचा संबंध केवळ धार्मिक नसून नैसर्गिक आणि तात्विक अर्थानेही महत्त्वाचा आहे. सप्तमी हा अंक 7शी जोडलेला आहे. 7 रंग, 7 स्वर, शरीरातील 7 चक्र, आठवड्यांचे 7 दिवस हे सर्व जीवनातील संतुलनाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे रथसप्तमी ही केवळ एक तिथी नसून संतुलन, शुद्धता आणि नव ऊर्जेची सुरुवात दर्शवणारा दिवस आहे. सूर्याला आपल्या जीवनात अत्यंत महत्त्व आहे. सूर्यामुळे पृथ्वीवर जीवन शक्य झालं. सूर्यप्रकाशामुळे अन्नधान्य निर्माण होतं. शरीराला आवश्यक असलेलं व्हिटॅमिन मिळतं. दिवस रात्र यांचा क्रम चालू राहतो आणि संपूर्ण जैविक प्रक्रिया कार्यरत राहते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत सूर्याला जीवनदाता मानलं गेलं आहे. जेव्हा ग्रंथामध्ये असं म्हटलं जातं की जिथे सूर्याची कृपा असते तिथे अंधार राहत नाही, याचा अर्थ फक्त धार्मिक नाही. याचा अर्थ असा की जिथे सकारात्मक शिस्त, नियमितता आणि आशा असते तिथे निराशा कमी होते. सूर्योपासना म्हणजे प्रत्यक्षात सकाळी लवकर उठणे, शुद्ध हवा घेणे, नियमित दिनचर्या ठेवणे आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे. म्हणूनच अनेक शास्त्रांमध्ये संतान सुखासाठी सूर्योपासनेला महत्त्व दिलं आहे. कारण मानसिक शांतता, शारीरिक शुद्धता, सकारात्मक दृष्टिकोन आणि नियमित जीवनशैली या सर्व गोष्टी गर्भधारणेसाठी आणि एकूण आरोग्यासाठी उपयुक्त मानल्या जातात. रथसप्तमीचे व्रत या सर्व गोष्टींची आठवण करून देणारे आणि त्या दिशेने मार्गदर्शन करणारे व्रत आहे. मंडळी, ते व्रत काय आहे, कसं करायचं हे सर्व गोष्टी मी पुढे सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. मंडळी, आता आपण एक पौराणिक कथा पाहूया, जी अनेक ग्रंथामध्ये रथसप्तमीच्या दिवशी रथसप्तमी संदर्भात सांगितली जाते. खूप वर्षापूर्वी एक समृद्ध आणि सुंदर राज्यावर राजा यशकेतू राज्य करत होता. तो अत्यंत धर्मनिष्ठ, न्यायप्रिय आणि प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा राजा होता. त्याच्या राज्यात शांती होती, समृद्धी होती, लोक सुखी होते. बाहेरून पाहिलं तर त्याच्या जीवनात कोणतीही कमतरता नव्हती. मात्र राजाच्या वैयक्तिक आयुष्यात एक दुःख होतं. त्याला संतान नव्हतं. राणी अत्यंत सुसंस्कृत, धार्मिक आणि प्रेमळ स्वभावाची होती. तरीही तिच्या डोळ्यात कायम एक हळवी वेदना दिसायची. कारण वैभव होतं, ऐश्वर्य होतं, पण मातृत्वाचा आनंद तिच्या आयुष्यात नव्हता.
राजमहालात सोनं, रत्ने, दागिने यांची कमी नव्हती. उत्सव साजरे होत होते, पण त्या भव्य महालात एका गोष्टीचा अभाव होता. बालकाच्या हसण्याचा आवाज, लहान पावलांचा नाद, आई म्हणणारा स्वर, ही पोकळी राणीच्या मनाला सतत बोचत होती. प्रत्येक सण उत्सवाच्या वेळी राणी देवासमोर बसायची. हात जोडून डोळे मिटून ती मनापासून प्रार्थना करायची, हे प्रभू, मला आई होण्याचं सौभाग्य लाभो, माझ्या आयुष्यातही संतानाचा आनंद येऊ. वर्षानुवर्षे अशी प्रार्थना सुरू होती. आशा होती, पण प्रत्यक्ष फल दिसत नव्हतं. एक दिवस राजा आणि राणीने ठरवलं की या दुःखावर काही मार्गदर्शन मिळवण्यासाठी ते जंगलातील ऋषींच्या आश्रमात जाऊन सल्ला घेतील. दोघेही आश्रमात गेले. त्यांच्या डोळ्यात वेदना होती, मनात प्रश्न होते. ऋषींनी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. काही काळ त्यांनी ध्यान केलं आणि नंतर अत्यंत सौम्य आवाजात राजाला सांगितलं, राजन, संतान सुखासाठी सूर्योपासना अत्यंत उपयुक्त मानली जाते. रथसप्तमीच्या दिवशी श्रद्धेने व्रत करा, सूर्योदयापूर्वी स्नान करा, सूर्याला अर्घ्य अर्पण करा, मंत्र जप करा, सात्विक आचरण ठेवा आणि संयम बाळगा. राजा आणि राणीने ऋषींचा सल्ला गांभीर्याने स्वीकारला. त्यांनी रथसप्तमीचे व्रत श्रद्धेने पाळण्यास सुरुवात केली. सूर्योदयापूर्वी उठणं, स्नान करणं, सूर्याला अर्घ्य देणं, मंत्र जप करणं, आहार विहार, सात्विक ठेवण, हे सर्व त्यांनी नियमितपणे केलं. काही दिवसात कोणताही बदल जाणवला नाही, पण त्यांनी व्रत सोडलं नाही. महिने जात गेले. या काळात राणी अधिक शांत झाली. तिच्या मनात आशा निर्माण झाली आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज दिसू लागलं. या काळात राणीला गर्भधारणा झाली आणि राजमहालात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. काही महिन्यांनी राणीने एक निरोगी बालकाला जन्म दिला. संपूर्ण राज्यात आनंद साजरा झाला. प्रजेने याला शुभ संकेत मानला. राजाने पुन्हा ऋषींना आमंत्रित केलं. ऋषींनी सर्व पाहून सांगितलं, ही फलप्राप्ती, श्रद्धा, संयम आणि सातत्य याचा परिणाम आहे. सूर्योपासनेमुळे मन स्थिर झालं, जीवनशैली शुद्ध झाली आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. ही कथा केवळ चमत्कार म्हणून ऐकण्यापेक्षा तिच्या मागील संदेश समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. श्रद्धा, संयम, नियमितता आणि सकारात्मक जीवनशैली या गोष्टी माणसाच्या जीवनात बदल घडवू शकतात, हे या कथेतून समजतं. मंडळी, आता पाहूया हे पुत्रप्राप्ती व्रत काय आहे आणि कसं करायचं. हे व्रत तुम्ही प्रत्यक्ष घरी रोजच्या परिस्थितीत अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. यासाठी कोणतीही अवघड साधना आवश्यक नाही. फक्त श्रद्धा, शुद्ध मन आणि सातत्य महत्त्वाचे आहेत. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी शक्यतो सूर्योदयापूर्वी उठावे. उठल्यानंतर शांत मनाने स्नान करावे. स्नानाच्या वेळी डोक्यावर रुईची 7 पाने ठेवण्याची परंपरा आहे. ही पाने शरीर आणि मनाच्या शुद्धतेचे प्रतीक मानले जातात. जर पाने उपलब्ध नसतील तर साधे स्नान केले तरीही व्रत निष्फळ होत नाही. स्नानानंतर स्वच्छ सात्विक वस्त्र परिधान करावे. घरात देवघर स्वच्छ करून सूर्यदेवांचे स्मरण करावे. त्यानंतर एका तांब्याचा लोटा घ्यावा. त्या लोट्यात स्वच्छ पाणी घालावे. त्यात थोड्या अक्षदा, एखादे लाल किंवा पिवळे फूल, कुंकू घालावे, तीळ घालावे. ही सर्व सामग्री पूजेची पवित्रता दर्शवते. मग पूर्व दिशेकडे म्हणजेच जिथून सूर्य उगवतो त्या दिशेकडे उभे राहावे. सूर्य दिसत असेल तर सूर्याच्या दिशेने आणि दिसत नसेल तर पूर्वेकडे तोंड करून उभे राहावे. लोट्यातील पाणी हळूहळू सूर्याला अर्पण करावे. यालाच अर्घ्य देणे असेही म्हणतात. अर्घ्य देताना हळू आवाजात किंवा मनात खालील मंत्र म्हणावा. ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः. हा मंत्र किमान 11 वेळा, शक्य असल्यास 108 वेळा म्हणावा. मंत्र जप करताना मन शांत ठेवा. इतर विचार बाजूला ठेवून फक्त सूर्यदेवाचे स्मरण करा. यानंतर डोळे मिटून संकल्प करावा. संकल्प म्हणजे मनापासून केलेली प्रार्थना. शब्द अगदी ठराविक असायला हवेत असे नाही, पण भावना शुद्ध असावी. उदाहरणार्थ, तुम्ही असे म्हणू शकता, हे सूर्यदेवा, माझ्या जीवनातील अडथळे दूर करा. मला सद्गुणी, निरोगी आणि दीर्घायुष्य संतान प्राप्तीचा आशीर्वाद द्या. माझ्या जीवनात मातृत्वाचे सुख प्राप्त होऊ द्या. मंडळी, मंत्र म्हणजे केवळ धार्मिक शब्द नाहीत, तर ते मन एकाग्र करण्याचे साधन आहे. जेव्हा तुम्ही ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणता तेव्हा तुमचं लक्ष एका ठिकाणी केंद्रित होतं. मन शांत होतं, श्वासोश्वास नियंत्रित होतो आणि नकारात्मक विचार कमी होतात. यामुळे मानसिक स्थैर्य निर्माण होतं, जे कोणत्याही व्रतासाठी महत्त्वाचं आहे. मंत्र म्हणताना डोळे बंद करून बसणं आवश्यक नाही, पण मन शांत ठेवणं गरजेचं आहे. मंत्र म्हणताना मोबाईल, टीव्ही, बोलणं या गोष्टी टाळाव्यात. जितकं मन शांत राहील तितकं व्रताचं फल अधिक चांगलं मानलं जातं.
यानंतर संकल्प करायचा असतो. संकल्प म्हणजे स्वतःशी आणि देवाशी केलेली स्पष्ट प्रार्थना. यात कोणतीही कल्पना विलासाची गरज नाही. फक्त तुमचं मन खरं आणि भावना प्रामाणिक असणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ संकल्प असा असू शकतो, हे सूर्यदेवा, माझ्या जीवनातील अडचणी दूर होऊ देत, मला शारीरिक मानसिक आरोग्य लाभू दे, मला योग्य वेळी संतान सुख प्राप्त होऊ दे, माझ्या जीवनात सकारात्मक बदल घडू दे. हा संकल्प दरवर्षी रथसप्तमीच्या दिवशी श्रद्धेने केला तर मनात आशा टिकून राहते, आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो, जे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं महत्त्वाचं आहे. श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. श्रद्धा म्हणजे स्वतःच्या मनाला बळ देणं, आशा जिवंत ठेवणं आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणं. जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने व्रत करते तेव्हा तिचं मन अधिक स्थिर होतं, विचार अधिक सकारात्मक होतात आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी हळूहळू बदलते. अनेक महिलांनी रथसप्तमीचे व्रत श्रद्धेने केल्याचं आपण अनुभवातून आणि समाजातून ऐकतो. काहींना अपेक्षित फल लवकर मिळालं तर काहींना वेळ लागला. मात्र या प्रक्रियेत त्यांचा संयम वाढला, मानसिक बळ वाढलं, निराशा कमी झाली. हे बदल स्वतः जीवनासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. हेही लक्षात घ्यावं की प्रत्येक गोष्टी त्वरित घडतेच असं नाही. शरीर, मन, परिस्थिती आणि वेळ या सर्व गोष्टी एकत्र जुळल्या की परिणाम दिसून येतो. म्हणून आपल्या परंपरेत सातत्य, संयम आणि श्रद्धा यांना विशेष महत्त्व दिलं आहे. देव म्हणजे केवळ इच्छा पूर्ण करणारी शक्ती नाही, तर तो आपल्याला योग्य वेळेची जाणीव करून देणारा मार्गदर्शक आहे. त्यामुळे व्रत करताना अति अपेक्षा ठेवण्याऐवजी शांत मनाने, सकारात्मक दृष्टिकोनाने आणि सातत्याने आचरण करणं अधिक हितकारक ठरतं. मंडळी, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत लक्ष देऊन ऐकला असेल तर एक गोष्ट स्पष्ट होते, तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत आहात. कोणताही विषय शेवटपर्यंत शांतपणे ऐकणे म्हणजे संयम, समज आणि गंभीरता या गुणाचं लक्षण आहे. तुमच्या मनात असलेली वेदना महत्त्वाची आहे. ती दुर्लक्षित करण्यासारखी नाही. तुमचे अश्रू कमजोरीचे नाहीत, तर ते तुमच्या भावनांनी प्रामाणिकता दर्शवतात. आणि तुमची प्रार्थना म्हणजे शब्द नाहीत, ते तुमची भावना आहेत. मंडळी, हा व्हिडिओ, ही माहिती, हे व्रत तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.